नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 5 जून रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर ते अभ्यासणार आहोत. तुम्ही जर ही सिरीज डेली करत असाल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या सेशनला. आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन आहे ISSF म्हणजे इंटरनॅशनल शूटिंग विषयीचा जो काही आपण म्हणूया ही संस्था आहे तर तिच्याद्वारे आयोजित करण्यात आलेला ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे. तर ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये जर बघितलं मित्रांनो तर भारताने पहिलं स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे. तर भारताने ही स्पर्धा जिंकलेली आहे. ISSF म्हणजे काय, ते इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन असाचं फुल फॉर्म आहे. आणि या वर्ल्ड कप मध्ये भारताने एकूण 11 पदकं जिंकली, ज्यामध्ये 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदकं आपल्याला बघायला मिळतात. आपण जर बघितलं मित्रांनो तर ही जी काही स्पर्धा झालेली आहे यामध्ये भारताने 11 पदकांसह पहिला क्रमांक मिळवला, दुसरा क्रमांक चायना, तिसरा क्रमांक इटलीचा आपल्याला बघायला मिळतो. यानंतर पुढे जाऊया. बघा, क्रीडा पुरस्कार जे रिसेंटली आयोजित करण्यात आले होते त्याविषयी आता आपण माहिती मिळवूया. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जे आहे तर मागच्या वर्षीचे पण क्रीडा पुरस्कार आपण इथे घेणार आहोत. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 मध्ये कोणाला देण्यात आला, तर मनू भाकर नेमबाजीशी संबंधित, डी गुकेश बुद्धिबळाशी संबंधित, हरमनप्रीत सिंग हॉकीशी संबंधित, तर प्रवीण कुमार पॅरा ॲथलीट आहे. मियामी ओपन चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली, तर महिला एकेरीचे विजेतेपद अरिना सबलेंकाने जिंकलेले आहे. पुरुष एकेरीचं जेकब मेन्सिकने जिंकलेलं आहे. बघा, ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे तर त्यावर आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारण्यात आला होता, त्यामुळे टेनिसवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. खेलो इंडिया पॅरा गेम्स जे आहे तर ते कोणी जिंकलेले आहेत, हरियाणाने सगळ्यात जास्त त्यामध्ये पदकं जिंकलेली आहे. वुमन प्रीमियर लीग जी आहे तर ती कोणी जिंकली, मुंबई इंडियन्सने. आणि IPL जे आहे 2025 ते कोणी जिंकलेलं आहे, तर RCBने जिंकले, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. इंडियन ओपन 2025 ची स्पर्धा जी आहे स्क्वॉशची स्पर्धा, तर आपण जर बघितलं तर ती जिंकलेली आहे करीम यल टॉकिनने आणि महिलांमध्ये अनाहत सिंहने. त्यानंतर 41वा स्पॅनिश सुपर कप जो आहे तो FC बार्सिलोनाने जिंकला. खेलो इंडिया विंटर गेम्स जे आहे तर ते कोणी जिंकले, तर भारतीय आर्मीने जिंकलेले आहे. सगळ्यात जास्त पदकं भारतीय सेनेने जिंकली. यानंतर पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन, मे 2025 मध्ये DRDOने प्रगत क्वांटम तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे सुरू केलेलं आहे. तर प्रगत क्वांटम तंत्रज्ञान संशोधन केंद्र जे आहे DRDOने त्या अलीकडे नवी दिल्ली या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर दिल्लीमध्ये आपण जर बघितलं तर DRDOच्या माध्यमातून, DRDOचं फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. मग आपण जर बघितलं संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करतं. क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संशोधन विकासाला गती देण्यासाठी जर आपण बघितलं तर DRDOने क्वांटम तंत्रज्ञान संशोधन केंद्राची सुरुवात नवी दिल्लीमध्ये केलेली आहे. यामुळे जर आपण बघितलं तर आपण सायंटिफिकरित्या जे आहे तर ते भविष्यामध्ये स्ट्रॉंग होणार आहोत. आणि आपण जर बघितलं तर क्वांटम तंत्रज्ञानामध्ये आपण स्वावलंबी सुद्धा होणार आहोत. तर पुढे जाऊया आता आपण. बघा, तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, स्टार मार्क करतो म्हणजे परीक्षेमध्ये विचारला जाईल 100%. बघा, कमोआ ओलेवा या लघुग्रहापासून सॅम्पल गोळा करण्यासाठी कोणत्या देशाने त्यांचे पहिले लघुग्रह मोहीम तियानवेन-2 लॉन्च केला आहे. तर बघा मित्रांनो, आपण काय करणार आहोत, तर कमोआ ओलेवा या लघुग्रहापासून काही सॅम्पल गोळा करून आपल्या पृथ्वीवर परत आणणार आहोत. आणि ही जी मोहीम आहे ही चायना, आपण जर बघितलं तर चायनाची जी काही स्पेस एजन्सी आहे CNSA, आय थिंक बरोबर ना, हा CNSA, तर CNSA जी आहे तर ही या मोहिमेची अंमलबजावणी जी आहे तर ती करणार आहे. बघा, पृथ्वीच्या आजूबाजूला जे आहे ते महत्त्वाचे लघुग्रह आपल्याला बघायला मिळतात. काही लघुग्रहावर काही मौल्यवान धातू सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर ही लघुग्रह विषयी मोहीम जी आहे ती चायना राबवणार आहे. तर लक्षात ठेवा, या मोहिमेअंतर्गत पृथ्वीच्या आजूबाजूला जे काही लघुग्रह आहे कमोआ ओलेवा, तर यावरून जर बघितलं तर सॅम्पल्स गोळा करून पृथ्वीवर आणले जाणार आहे. नंतर त्याचं टेस्टिंग जे आहे ते केलं जाणार आहे. झियांग चायनामध्ये आहे तर येथून त्याचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. लॉंग मार्च 3BE रॉकेट जे आहे तर ते यासाठी वापरलं जाणार आहे. पुढे जाऊया. मे 2025 मध्ये ONGCने भारतातील कोणत्या प्रदेशात अमृत आणि मुगा नावाचे तेल आणि वायूचे साठे शोधले आहे. बघा मित्रांनो, मागच्या काही दिवसात जे काही चालू घडामोडी कव्हर झालं नाही तर ते सुद्धा मी तुमचं कव्हर करून घेत आहे. मध्ये आपले जे काही ब्रेक झाले ग्रुप Cच्या एक्झाममुळे तर त्याचं सुद्धा आपण इथं गोष्टी कव्हर करत आहोत. तर बघा, ONGCने अलीकडे मुंबईचा जो काही ऑफशोअर बेसिन आहे, म्हणजे मुंबईचा जो काही समुद्र किनाऱ्याचा आजूबाजूलगतचा प्रदेश आहे त्या ठिकाणी काय केलेलं आहे,
तर मुंगा आणि अमृत नावाचे काय शोधलेले आहे, तर तेल आणि वायूचे साठे शोधलेले आहे. ऑलरेडी ONGC ने मुंबईच्या शेजारी मुंबई हाय या ठिकाणी तेल आणि वायूचे साठे शोधले होते. आता अमृत आणि मुंगा या नावाचे तेल आणि साठे जे आहे ते किनारपट्टी लगत शोधण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचे. आपण जर बघितलं तर यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा जी आहे ती मजबूत होण्यामध्ये मदत होणार आहे. पुढे जाऊया. ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असा याचा फुल फॉर्म आहे. 14 ऑगस्ट 1956 ची स्थापना आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. अरुण कुमार जे आहे ते अध्यक्ष आहे ONGC चे. पुढे जाऊया. शाळांमध्ये जास्त साखरेच्या सेवनाच्या धोक्याबाबत मुलांना जागरूक करण्यासाठी मे 2025 मध्ये CBSE ने कोणता उपक्रम सुरू केला, तर CBSE ने एक उपक्रम सुरू केलेला आहे शुगर बोर्ड नावाने. तर शुगर बोर्ड नावाने उपक्रम सुरू केलेला आहे CBSE ने. लक्षात ठेवायचे. मग हा उपक्रम काय करणार मित्रांनो, तर शाळेमधील मुलांना याच्याद्वारे समजून सांगितलं जाणार आहे की जास्त साखरेचं सेवन केल्यामुळे जसं की डायबिटीज होऊ शकतो, तर अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. मग ती जास्त साखर कशामधून आपल्या शरीरात जाते, तर समजून घ्या चहा झालं. त्याचबरोबर जर बघितलं तर जे काही स्प्राईट, थम्सअप, जे काही आपण म्हणतो माझा, यामध्ये साखरेचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर असतं. तर याला कुठेतरी अवॉइड केलं पाहिजे. ठीक आहे. तर यासाठी शुगर बोर्ड नावाचा उपक्रम जो आहे तो CBSE ने सुरू केलेला आहे. याच्या माध्यमातून माध्यमिक शाळांमध्ये जर बघितलं आपण जर बघितलं तर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये जर बघितलं तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे CBSE आपण जर बघितलं तर यांनी हा उपक्रम सुरू करून काय केलेला आहे CBSE, तर ही जागरूकता पसरवण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे. पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. मे 2025 मध्ये ऑडी इंडियाने कोणत्या भारतीय खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे, तर ऑडी इंडियाने आपण जर बघितलं नीरज चोप्राला ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. तर ऑडी ही जी कंपनी आहे ही आहे जर्मनीमधील. तर जर्मनीमधील लक्झरी कार कंपनी आहे. लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर आपण काही वेगवेगळ्या बॅचेस जे आहे ते सुरू केलेले आहे. आता 7 जून पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार दुसरी बॅच जी आहे ती सुरू होणार आहे. आपण जर बघितलं तर या बॅचची फी 10,000 रुपये असणार आहे. पण पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी 50% डिस्काउंट असेल, म्हणजे 5,000 रुपये फी असेल. आणि या 5,000 रुपये फी मध्ये तुम्ही एक कोड यूज करा, मी जो देतो तुम्हाला CJ लाईव्ह हा कोड यूज करा, तुम्हाला अजून डिस्काउंट जे आहे तर ते मिळणार आहे. त्याचबरोबर विजयश्री नावाची बॅच राज्यसेवेसाठी सुरू आहे. तुम्ही याही बॅचवर हा कोड यूज करू शकता. त्याचबरोबर कंबाईनची फाउंडेशन बॅच 3 जी आहे तर ती 7 जून पासून सुरू होणार आहे. आणि त्याचबरोबर ग्रुप C साठी मुख्य परीक्षेसाठी आपण यशोदय बॅच जी आहे ती सुरू करत आहोत. एकदम कमी फीज मध्ये यशोदय बॅच आपण सुरू करत आहोत. तर सगळ्यांनी या बॅचेसचा लाभ घ्या. कमी फीज मध्ये क्वालिटी एज्युकेशन आम्ही प्रोव्हाइड करतोय, तर त्याचा सगळ्यांनी फायदा घ्या. ठीक आहे. पुढे जाऊया. आता या बॅचेस सुरू नाही. लक्ष बॅच आणि विजेता बॅच जी आहे ती आता बंद झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही या आपल्या क्लास नोट्सचा फायदा घेऊ शकता. मित्रांनो, आपण जर बघितलं तर या नोट्स तुम्ही या जर बॅचेस घेतल्या तर त्यामध्ये इन्क्लूड असतील, किंवा तुम्ही नोट्स पॅक घेऊ शकता ज्यामध्ये या नोट्स तुम्हाला सगळ्या विषयाच्या PDF स्वरूपात मिळून जातील. पुढे जाऊया. 7वं क्वेश्चन. भारतीय सैन्याने पंचशूला पल्स हे पहिलं भारतीय कम्युनिटी FM रेडिओ स्टेशन कुठे सुरू केलं, तर भारतीय सैन्याने अलीकडे एक रेडिओ स्टेशन सुरू केलं पंचशूल पल्स. तर हे आपण जर बघितलं पिथोरागड उत्तराखंड मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर या रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर शिक्षण, मनोरंजन याचं प्रकाशन केलं जाणार आहे. स्थानिक संस्कृतीशी संबंधित, स्थानिक भाषेमध्ये संस्कृतीशी संबंधित गोष्टी ज्या आहेत तर त्याचं इथं प्रकाशन केलं जाणार आहे. आपण जर बघितलं पुढचा क्वेश्चन. 51व्या अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स मध्ये कोणत्या भारतीय वंशाच्या कलाकाराने पहिल्यांदाच फेवरेट साऊंड ट्रॅक श्रेणीचा पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे. तर आपण जर बघितलं मित्रांनो तर राजा कुमारी जे आहे, ठीक आहे, आपण जर बघितलं तर राजा कुमारी यांनी या भारतीय वंशाचे रॅपर आहे, गायिका आहे. तर यांनी अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जो आहे तर त्यामध्ये फेवरेट साऊंड ट्रॅक श्रेणीचा पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे. त्यांचं आपण जर बघितलं साऊंड ट्रॅकचं नाव आहे आर्केन लीग ऑफ लेजंड्स. तर यामध्ये जर बघितलं तर या कार्यक्रमाचा आर्केन लीग ऑफ लेजंड्स नावाचा कार्यक्रम आहे, याचा सीझन 2 मध्ये रेने गेड नावाचा साऊंड ट्रॅक जो आहे तर त्यासाठी त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. तुम्हाला फक्त नाव इथं लक्षात ठेवायचं आहे, मेन म्हणजे राजा कुमारी. पुढे जाऊया. मे 2025 मध्ये फिजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान
कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी कोणाला प्रदान करण्यात आला? तर सुमित टप्पू यांना कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. आपण जर बघितलं तर मानवतावादी आणि संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सुमित टप्पू यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं पुढे जाऊया. सुमित टप्पू जे आहे तर ते संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आहे. आपण जर बघितलं तर त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी समाजावर एक सकारात्मक प्रभाव जो आहे तो पाडलेला आहे. फिजी जर बघितला तर फिजीची राजधानी आहे सुवा. फिजियन डॉलर तिथलं चलन आहे. तिथले पंतप्रधान आहे सात्विनी राबुका आणि राष्ट्रपती आहे रातू विल्यम कटोनिवरी. पुढे जाऊया. मे 2025 मध्ये हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? तर हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 ची पहिली आवृत्ती चेन्नई तामिळनाडू मध्ये आयोजित केली जाईल. तर चेन्नईमध्ये हा पहिला कप आयोजित होणार आहे 18 ते 27 जून मध्ये. ठीक आहे, पहिलीच आवृत्ती असणार, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील पहिली चेरी कार्गो ट्रेन 3 जून 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरहून कोणत्या शहरासाठी निघणार आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये जे काही चेरी फळ जे आपल्याला बघायला मिळतं तर त्या जम्मू काश्मीरमधून आता डायरेक्ट कुठे येणार आहे? एका ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला येणार आहे. म्हणजे जम्मू काश्मीरच्या चेरी जे आहे ते कमी कालावधीत मुंबईपर्यंत पोहोचणार आहे आणि मग मुंबईमध्ये त्याला मागणी सुद्धा जास्त आहे, लक्षात ठेवायचे. आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरचे चेरी जे आहे ते ताज्या स्वरूपात आता मुंबईतील लोकांना मिळणार आहे आणि मुंबईमधून त्या ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे. कोणत्या विद्यापीठाने आपण जर बघितलं तर क्रिस्पर Cas9 तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील पहिली जीन एडिटेड मेंढी विकसित केलेली आहे? तर आपण जर बघितलं तर शेरे काश्मीर कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठ जे आहे तर त्यांनी क्रिस्पर्स आपण जर बघितलं तर Cas9 तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील पहिली स्वदेशी जीन एडिटेड मेंढी जी आहे तर ती विकसित केलेली आहे, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे ज्याचा उद्देश पशुपालन सुधारणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, उत्पादकता वाढवणे. आता बघा मित्रांनो, काही मुलं म्हणतील की हे सर तुम्ही का वाचत नाहीत? हे ऑलरेडी कंटेंट प्रश्नामध्ये तुम्हाला बघायला मिळतो, त्यामुळे मी ते काय परत वाचत बसत नाही. ठीक आहे. आता 2 टेस्ट क्वेश्चन. आता टेस्ट क्वेश्चन थोडं मी चेंज केलेलं आहे. कसं आहे आता बघा टेस्ट क्वेश्चन आजचा. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये भारताने किती पदकं जिंकलेली आहे? किती पदके जिंकली आहे समजून घ्या. गोल्ड मेडल किती आहे, सिल्वर मेडल किती आहे, ब्रॉन्झ मेडल किती आहे आणि टोटल पदकांची संख्या किती आहे? हा झाला पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे शुगर बोर्ड नावाची मोहीम खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे किंवा कोणत्या संस्थेने शुगर बोर्ड नावाची मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे आणि कशासाठी सुरू केलेली आहे? तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. हे 2 आजचे तुमचे टेस्ट क्वेश्चन आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला अभ्यास मित्राच्या बॅचेस जॉईन करायचे असेल तर आपला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन ॲप डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज इथं जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अपडेटेड नोटिफिकेशन आणि अभ्यासविषयक रील्स बघायला मिळतील. मग थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.